हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक डिझायनर तर स्लीव्ज रेडी करणार आहोत। तर स्लीवची जी लेंथ आहे तुम्ही बघू शकता 5 इंच आपण घेतलेले आहे आणि जी हाताची आपली घडी असते तर ती 9.5 इंचावरती मी ठेवलेली आहे। तर अशी आपण पेपरवरती सगळ्यात आधी इथं वरून 2.5 इंचावरती मार्किंग करत आहोत आणि जी आपली स्लीवची फिटिंगची बाजू असते तर तिथून आपण असं 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता स्लीव्जला आपण असा शेप द्यायचा आहे। तर जी स्लीव्ज आहे तर मी ती 34 इंचाच्या ब्लाउजसाठी रेडी करत आहे। तर दाखवल्याप्रमाणे आपण असा शेप देऊ शकता स्लीव्जवरती। तर सगळ्यात आधी आपण इथे पेपर कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर आपण कापडावरती कटिंग करायचं आहे। तर स्लीव्ज आपण जसं मार्किंग केलं होतं तर तसं आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि बॉटमचा सुद्धा तुम्ही पार्ट बघू शकता आपण अशा पद्धतीने इथं कटिंग करायचं आहे। तर हा आपला सेंटरचा पार्ट तुम्ही बघू शकता पेपरवरती। तर आता आपण सगळ्यात आधी इथं अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत। तर तुम्ही अस्तरवरती मार्किंग केलेलं आहे स्लीवचं आणि आपला जो लहान पॅच होता स्लीवचा बॉटमचा आपला जो पॅच होता तर तो आपण असा अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे। जी आपली वरची बाजू आहे तर थोडंसं मी इथं शिलाईसाठी थोडंसं वाढवलेलं आहे, 1 इंच आपण इथं वाढवून घ्यायचं आहे। आणि साईडला तुम्ही बघू शकता तर हे जे पॅच आहे तर ते स्लीवच्या आपल्या आतल्या साईडला येणार असल्यामुळे आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा पॅचला वाढवलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता पॅचला आपण थोडासा असा क्रॉसमध्ये शेप द्यायचा आहे। तर जो सेंटरचा जो पॅच आहे तर तो आपण असा कट केलेला आहे। तर आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊयात। तर आता आपण अशा पद्धतीने अस्तरवरती स्लीव्ज जी आहे कटिंग केलेली आहे। तर आता आपण हे कट करणार आहोत आपल्या मेन कापडावरती। तर तुम्ही आता बघू शकता हे पॅच जे आहेत आपण अशा पद्धतीने ते जॉईंट करायचे आहेत। तर आता आपण हे जे पॅच आहे स्लीव्ज आहे तर ती मेन कापडावरती कट करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी मी घेतलेला आहे इथे पीस आणि पिसावरती तुम्ही बघू शकता मी अशा उलट्या साईडने कट करत आहे, म्हणजे जे काठ आहे तर ते मी वरच्या साईडला असे घेतलेले आहेत आणि आपला मेन कापडावरती स्लीव्ज जे आहे अशी तुम्ही बघू शकता मी कटिंग केलेली आहे। आणि जो आपला पॅच आहे बॉटमचा पॅच आहे तर तो आपण असा कॉन्ट्रास्ट कपड्यामध्ये कट करायचा आहे। जे मी साडीचं थोडं कापड कट केलं होतं तर त्यामध्ये हा जो पॅच आहे तर तो कटिंग करून घ्यायचा। तर सगळ्यात आधी आपण हा असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित इथं कट करून घ्यायचा आहे। तर आता एक जी स्लीव्ज आहे तर ते आपण अशी रेडी इथं करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण जी स्लीव्ज आहे तर ती तिथं स्टिच करून घेणार आहोत। तर सरळ स्लीव्जवरती म्हणजे सरळ कापडावरती आपण असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे। आपण असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा इंच आपण इथं अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण तशी टिप मारून घेतलेली आहे। शेपनुसार जसं आपण स्लीव्जला शेप दिलेला आहे तर त्यानुसार आपण अशी टिप मारून इथं घेतलेली आहे। त्यानंतर ते छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि अस्तर आतमध्ये आपण इथं फोल्ड पूर्ण करून घ्यायचं आहे। अस्तर जे आहे पूर्ण आपण इथं आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आता आपण पूर्ण अस्तर आणि कापड हे जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे।
आणि एक्स्ट्राचं सगळं आपण इथं कापड जे आहे स्लीवचं तर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं। तर आपले स्लीव्स जे आहे तर ते असे स्टिच करून झालेले आहे। तर आता आपण तयार करणार आहोत स्लीवचा दुसरा पार्ट, जो आपण पॅच जोडणार आहोत तर तो पार्ट आपण असा तयार करून घ्यायचा आहे। तर सगळ्यात आधी आपण अशी टिप मारून घ्यायची आहे। जो आपला पॅच आहे तर जो आपण शेप दिलेला आहे तर त्या शेपनुसार आपण दोन्ही साईडला इथं टिप मारून घ्यायची आहे। आणि त्यानंतर जो पॅच आहे तर तो सेंटरपासून आपण इथं असा कट द्यायचा आहे, म्हणजे दोन भाग असे वेगळे करायचे आहेत जे आपला पॅच आहे तो। तर आता मधून आपण इथं कट मारून घेणार आहोत, तर तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर जे पॅच आहे तर तो आपण असा सरळ करून घ्यायचा आहे। तर तो पॅच मी असा सरळ करून घेतलेला आहे, तर तोही सुद्धा पॅच आपण असाच सरळ करून घ्यायचा आहे। तर हे जे पॅच आहे तर याला मी कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग जी आहे रेडीमेड पायपिंग तर ती वापरत आहे। तर तुम्ही तर लेसही वापरू शकता किंवा अस्तर जे आहे पलटी करण्या अगोदर तुम्ही इथं पायपिंग लावू शकता। तर ते तुम्ही रेडीमेड पायपिंग इथं घेतलेली आहे आणि ती अशी मी लावत आहे। तर पूर्ण कॉन्ट्रास्ट कलरची आहे, जसं आपला ब्लाऊज पीस जो कलर आहे तर त्या कलरची तर पायपिंग मी घेतलेली आहे। ते आपण अशी दोन्ही साईडला लावून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता की थोडंसं मी फोल्ड केलेलं आहे पायपिंगला। तर जो आपला गोल शेप येतो तर तिथे आपण पायपिंगचा जो धागा असतो, जी पट्टी असते पायपिंगची, तर तिथं आपण थोडे कट्स मारून घ्यायचे आहे, जेणेकरून गोल जो शेप येतो तर तिथं अगदी तो व्यवस्थित पायपिंग जी आहे तर ती वळते व्यवस्थित। तर आपण छोटे इथं कट्स मारून घेतलेले आहेत पायपिंगला सुद्धा। आणि जो शेप आहे पॅचचा तुम्ही बघू शकता अगदी आपला व्यवस्थित आणि प्रॉपर असा शेप जो आहे आलेला आहे। तर दुसऱ्याही बाजूला आता आपण असंच पायपिंग लावून घेणार आहोत। तर दोन्ही जे आपले पॅच आहेत असे तुम्ही बघू शकता, शेप खूप छान असा आलेला आहे। तर आता आपण हे असं सेंटरला लावून घ्यायचं आहे। तर जे पॅच आहेत सेंटरला लावायच्या अगोदर हे पॅच जे आहे तर ते असे आपण जॉईंट करणार आहोत। तर आता आपण हे सेंटरपासून असं जॉईंट केलेलं आहे। आणि आता आपण जे पॅच आहे तर ते असे स्लीव्सला लावून घ्यायचे आहे। तर स्लीव्सचा जो सेंटर आहे तर तो सगळ्यात आधी आपण इथं मार्किंग करून घ्यायचा आहे। तर तो सेंटर पॉईंट मी इथं मार्किंग केलेला आहे। आणि त्या सेंटरच्या खाली बरोबर आपला जो हा सेंटर आहे पॅचचा तर तो इथे यायला हवा। तर मी इथं 4 इंच एका साईडला मार्किंग केलेलं आहे। तर 4 इंचावरती मी असं मार्किंग केलेलं आहे। तर दुसरीही साईड आपली 4 इंचावरच यायला हवी। तर दुसऱ्याही साईडला आपण 4 इंचावरच मार्किंग करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला 4-4 इंच घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि त्या मार्किंगवरूनच आपण अशी टिप मारून घ्यायची आहे। आता त्या मार्किंगवरच आपण अशी जो आपला पॅच आहे तर त्याच्यावरती आपण अशी टिप घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की आतलं जे पॅच आहे तर तो पूर्ण आपल्या स्लीव्समध्ये आतमध्ये पूर्ण कव्हर झालेला आहे। आणि फिनिशिंगही तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं स्लीवचं जे आहे तर ते आलेलं आहे।
तर इथे मी डबल टिप घेतलेले आहे। तर आता आपण एक मधला जो पॅच आहे तर तो इथं काढलेला आहे। एक ट्रायंगल 8 रुंदी 8 आणि उंची जी आहे 8 इंच आपण घेऊन असा ट्रायंगल इथं तयार करायचा आहे। आणि तिथे आपण एक टिप घेतलेली आहे, जसं की आपण साधं ट्रायंगल तयार करतो तशामध्ये इथं मी 8 इंचाचा ट्रायंगल जो आहे तयार केलेला आहे। आणि हा असा ट्रायंगल जो आहे आपण सेंटरला लावून घ्यायचा आहे। तर लावताना सुद्धा तुम्ही बघू शकता जी ओपन बाजू आहे तर त्या दोन्ही समान यायला हव्या। तर दोन्ही ज्या बाजू आहेत तर त्या सव्वा एक इंचावरती अशा आलेल्या आहेत। तर कुठेही जास्त कमी असं व्हायला नको यासाठी सगळ्यात आधी आपण मार्किंग करून मग जो मधला आपला ट्रायंगल आहे तर तो जोडून घ्यायचा आहे स्लीव्जला। तर अशा पद्धतीने आपण स्लीव्जला जो आहे ट्रायंगल जोडलेला आहे। आणि एक्स्ट्राचं मागून आपण सगळं एक्स्ट्राचं जे कापड आहे पूर्ण कटिंग करायचं आहे। त्यानंतर मी तर शो बटन एक सेंटरला लावणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपण ज्यावेळी ट्रायंगल जोडतो तर त्यानंतर बॉटमला सुद्धा तो आपण इथं एक टाका मारून घ्यायचा आहे। तिथं सेंटरला आपण थोडंसं इथं जॉईंट असं करणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता मी तर सेंटरला एक शो बटन लावणार आहे आणि त्याच्या खाली मी तर छोटे छोटे लटकन लावत आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।